जगाच्या पाठीवर वनवन फिरतोय. कोण होता सदू, काय झाला सदू, अशी माझी अवस्था झालेली. आणि या करीनं जीवन जगत असताना आठवत मला आठवत अत्यंत गरीब घराण्यात माझा जन्म झाला. माझ्या दुर्दैवानं मी लहान असताना आमच्या बाबांना देवाज्ञा झाली. होय, देवाज्ञा झाली. आईनं दुसऱ्याची मोल मजुरी करून आम्हाला लहानाचं मोठं केलं. देव दयेनं गाव सैनिक आमची भरती. आईला आनंद झाला. होय, आनंद झाला. बाळाला नोकरी मिळाली. पण नियतीच्या मनात काय होतं कुणास माहित. कारण नभावाणीवर विश्वास ठेवून बंधू बहिणी तणातट तोडून कौशाल वसुदेव देवकी याला कारागृहात कारण देवकीच्या पोटी जेव्हा येणारा आठवा कौसाला सेवन करी अशी नभोवाणी झाली होती. आणि अशी नभोवाणी लाक्षणी जीवाचा आपल्या बहिणीवर प्रेम करणारा कौस बेभान म्हणला. बेभान. आणि पृथ्वीवर मात करण्यासाठी बंधू बहिणीचं नातं त्याला तणातट तोडलं. आणि वसुदेव देवकी याला कारागृहात. आणि त्याच कारागृहाचा रक्षक म्हणून आमची नेमणूक केली. होय, आमची नेमणूक. आणि त्याच वेळी आम्हाला कौशानं आज्ञा केली होती, अन्न पाण्याची वेळ सोडून वसुदेव देवकी यांना कुणी दया दाखवायची नाही. खासवर अन्न द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही. कौशानं नेमका आठवा कोण हे माहीत नसल्या कारणानं देवकीच्या पोटी जे जे मूल तशी एक नव्हे कौशानं सातव्याचं काय झालं हे परमेश्वराला माहीत. आणि परमेश्वर कृपे करूनच देवकी आठव्या वेळी गर्भवती होती. देवकीला तहान लागली. अन्न पाण्याची वेळ नव्हती. देवकीनं माझ्याजवळ पाणी मागितलं. शक्तिशाली अरे मी गर्भवती आहे, मला फार तहान लागलेली आहे. तहानेनं माझा जीव कसा व्याकुल झालेला आहे. थोडस पाणी दे. एक तर राजआज्ञा. आणि कौशला का कळलं देवकीला मी पाणी दिलं. कौशला ठार मारला. ज्यानं बहिणीला बहीण बनवलं नाही, बापाची त्याला दया केली नाही, भाऊजीला यानं किंमत दिली नाही, तो कौश मला ठार मारणार या भीतीनं देवकीला मी पाणी दिलं.
आणि देवतीनं रागाच्या भरात शाप दिला. तुला घडणार अंतरे होता ते नवत होईल आणि जीव जगला पाहिजे त्याच्यासाठी जगाच्या दारोदारी तुला नरोटी घेऊन फिरावं लागेल. आणि अगदी तसंच घडलं. देवकीनं मला शाप दिला हे आईला कळता क्षणी आईनं हंबरडा फोडला. काय शक्ती आई भूमीवर कोसळली. मी आईला सावरण्याचा प्रयत्न केला पण आईचा तिथंच अंत झाला होता. बालपणी बाप गेला आणि शापेचा पोराला सोडून जेव्हा ती आई गेली आणि शेवटी देवकीनं दिलेला शाप खरा ठरला. या रोगानं मला त्रासलं. नोकरी गेली. घरदार अंतरलं. आणि केवळ या व्याधीमुळे अवस्थेत जीवन मला जगावं लागतंय. हाती मराठी जगाच्या दारोदारी अनेक दिवस झाले हा शक्तिशाली फिरतोय. आणि या अवस्थेत फिरत असताना मला या अवस्थेत जिनं जगत असताना मला एक अनुभव आला. परमेश्वर माणसानं आणि अशा माणूस रूपी परमेश्वरानं आतापर्यंत मला दया केली. म्हणूनच हा व्याधी पीडित जीव जगला. या सुंदर समाजानं मला जगविलं. ज्यांना दुःखाच्या दुःखाची जाण आहे, ज्यांना सुखदुःख म्हणजे काय अशाच माणसाने या शक्तिसेनाला आजपर्यंत जसं त्यांचा मी अनंत ऋणी आहे. आणि न्यायी पुढं मला जगवते तशीच मी आशीर्वाद देतोय. मला कळून चुकलं जगी जास्त कोणी नाही. त्यास देव निराधारा भारता जगी जास्त